दादा किती सुसत चालले बघा, याला काहीच माहित नाही, चालले तरी पण आला तर ना असू नको, जा जा जा. नहीं नहीं खाले खाले. अपना बबलू भाई आया है क्या? हाँ यार बबलूचा भाव आला वाटतं. जाम भारी वाटलं कालच. असं तुझं हे बघू तो बरं झालं का नाही. चायनीज घ्यायला गेलो तो जितूला का दादा सांगता झालं. दादा बी शॉक. अरे 4,000 झालं भाई. सिरियसली काय एवढा सपोर्ट करता तुम्ही न. गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे. दुपारचं वाजलं 1:30 वाजलाय. तर चाललंय मस्त सेटअप ठेवायला. काल रात्री आलो एवढं थकलो भाई. दादा बोलतो आज सगळं काम तसंच राहू दे. तसंच सगळं फक्त जो छोटं काम होता तोच केला. बाकी मोठं काम काहीच नाही केला. टेबल खुर्च्या बिडच्या सगळं असं होता. दादाने वाटतं सकाळी खुर्च्या दिल्यात. हे बघा सेटअपच राहिला नाही बघा. खाली टेबल आहेत. तर टेबल पण सोडून यायचे आहेत. पहिले जाऊया सेटअप ठेवू नंतर टेबल वगैरे देऊया. थँक्यू सो मच. आपले 4,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर तुमचा सपोर्ट असंच राहू द्या. लवकरच 5,000 सबस्क्रायबर करा यार. लय भारी वाटलं मला. मी जेव्हा बघितले आपले 4,000 सबस्क्रायबर झालेत. सिरियसली खूप म्हणजे खूप आनंद झाला. हा थांबा ना यार, एवढी काय घाई करताय यार? असं थोडी ना असतं. हा दादाला घाई आहे का? मी एक काम करू, भाव्याला बोलू तू गाडी घेऊन ये मग. तरी पण भाव्याला असं बोललं भाव्याला राग येईल. तर जाऊया आपण भाव्यासोबतच जाऊ. आणि त्याला बोलू गाडीवर जाऊ. एक काम पण आहे तो पण करून येऊया. तर चला दादा आणि कुणाल जाईल टेम्पोत. मी आणि भाव्या जातो मस्त गाडीवर. तर पहिलं भाव्याच्या इथं जातो. तर भाव्याला बोलतो बरं चल जाऊया. भाव्या एक वेळेला नव्हता यार. भाव्या नव्हता ना अनिकेत वगैरे कोणीच नव्हता. तर आम्ही आम्हाला त्यांची कमी जाणवत होती. पण काय नाही त्यांच्या मागे कामं असतात ना म्हणून त्यांना यायला काही जमलं नाही. चला लेट्स गो. जाऊया पहिलं सेटअप ठेवूया. आता भाव्या किती टाईमपास करतो ना किती नाही काय माहीत. इथंच थांबू त्याची वाट बघू आणि ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू राहा. मोहित चला मी आणि भावेश निघते आता जायला. भावेश आलाच नव्हता एकविरेला. तर त्याला काहीतरी काम होता. आला नव्हता? अरे सॉरी आला रात्री. आला लगेच गेला. सर विसरलो मला. त्या दिवशी आला रात्री केक कापला आणि लगेच गेला. आला खरं ही गोष्ट विसरलोच मी. तो आलता म्हणून पण येऊन लगेच गेला म्हणून का वाटला नाही आमच्यासोबत आहे तो. जसा आला मोजून फक्त 15 मिनटं थांबला असेल. 15 मिनटं झाल्यावर लगेच गेला. चला काही नाही पण केक कापायला आला तर त्याला म्हणतोय. बाईच्या मागे कामं असतात ना. बाई सध्या ऑफिसर आहे त्यामुळे त्याला जमत नाही यायला. तरी पण थोडासा टाईम वगैरे काढून आलेला. तर चला आता पोहोचलोय नाक्यावरती. जाऊया पहिले सेटअप वगैरे उतरूया. आजचा ब्लॉग कसा होतो कसा नाही ते ना माहीत. पण ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू राहा. मी मजा करा. आपला ब्लॉग एन्जॉय करा. तुला माहिती आहे ना आपले 4,000 सबस्क्रायबर झाले. थँक्यू कोण बोलल मग यांना? थँक्यू गाईज तुमच्या सपोर्टबद्दल. असा सपोर्ट राहू द्या. लेट्स गो. चला काही सेटअप उतरायला घेतला मस्त एका साईडला. सो ठेवलेले डेंजर यावी मशीन. ये काय होतं त्याला? फॉग मशीन. चला पटापट सेटअप उतरून घेऊया. मी भेटतो तुम्हाला लगेच. चला काही मस्त सेटअप वगैरे पॅक केलेलं आहे. आता निघतो घरी जायला. जाऊया. आता ब्लॉग कसा होता काय बघू. आता काय कामं असतील ते करून घेऊ. एक काम तर केलेलं आहे. अजून बरीच कामं असतात आपल्याला. बंद पडत ना गाडी. नका रे मस्ती करायचं गाडी चालवताना. हा नाही रे समजत नाही. पडलं बिडलं तर. चला काहीच. तर काही संध्याकाळचे वाजलेत 5 वाजलेत. आता चाललो मस्त काते घ्यायला.
सो दादाने सकाळी दिली तर खात्या 5 वाला खाते घेऊन येऊ. तर 2 नवीन खाते पण सांगितलं ते आपण घेऊन येऊ. कुणाला तर गेलं आहे खेळायला. मी आणि भावेश चाललो. तो मामाचं बी टायमिंग असतं 5:30 नाही 6 वाजेपर्यंत बंद करतो. आता बघू पोहोचतो किती टाईम लागतो ना किती नाही. ट्रॅफिक नसेल तर लवकर पोहोचू. आता मधला रस्ता पण बंद केला आहे त्यामुळे जरा असा फिरून जावं लागतं. चला जाऊया खाते वगैरे घेऊन यावं. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा लास्टपर्यंत. दादा किती सुसत चालले बघा. याला काहीच माहित नाही चालले तरी पण आला तर जा असू नको जा जा जा. चला काय आपण पण निघूया. चला चाल माझी चला. काहीच कात्या वगैरे घेतलेले आहेत. आता निघतो घरी जायला. सो दादाने दिले तर 4 काते. एक काती बदलून घ्यायची होती ती काय बदलून भेटले नाही. तर मामा बोलतो नंतर देईल होतं 2 दिवसांनी देईल. हे म्हणून 3 काते घेऊन चाललो. नशिबीने दादाला फोन केला आणि तो वापस गेला असतो तो वापस शिवाय ऐकल्या असत्या. दादा बोलतो घेऊन ये बोलतो जेवढ्या देतील तेवढ्या. आणि मला आईने सांगितलेलं की एक नवीन काते देणार आहे तो पण घेऊन ये. पण नवीन काते दिली नाही. नवीन काते बनवलं जरा टाईम लागेल त्यामुळे 3 काते दिलेत. 3 काते घेऊन चाललो मी घरी आता. चला निघूया. तुझं काय काम आहे का? चला भावेचं एक काम आहे तो करून घेऊया. इकडंच काहीतरी काम आहे जवळच तर करू. तर लगेच घरी जायला निघू. 5:30 नशीब बी किती चांगलं थोडक्यात राहिला. त्यांची तयारी झालेलीच बंद करायची. ते जातच होते तेवढ्यात गेलो. नशिबाचा खेळ असतं का बी काय बी होऊ शकतो. नशिबावर भरोसा ठेवा फक्त. चला आता निघतो जायला. तिथून जायचं हवलदार. तुमच्या भावाकडे लायसन नाही आहे. लायसन आहे तर फक्त भावेशकडे आहे. त्यामुळं भावेशला बोललो तूच चालव. वापस कुठं पकडला बिघडला तर नुसतेच वांदे नको व्हायला त्यासाठी भावेशला बोललो तूच चालव. तर चला निघतं तर जायला. पोहोचले मस्त दुकानावर काते वगैरे घेऊन. बघा इकडे मटण आहे चिकन. इकडे मटण. जोपर्यंत पायपाचं काम नव्हतं तोपर्यंत हे दुकान आपल्या दुकानाची इथंच आहे. तेव्हा मटणवाल्याचं दुकान आहे आणि त्या साईडला आपल्या बाईचं दुकान आहे. मटणचं त्या साईडला लगे मच्छीचं दुकान आहे. आता जागा नाही तर असे ॲडजस्टमेंट करावंच लागेल ना. तर दुकान बंद करून कसं वाटतं तुला? दुकान बंद ठेवून फायदा नाही ना. नाही हां मग तेच. तो बघा तो चिकनवाला पण इथे येऊन बसलाय. दादाच्या बाजूचा असतो तो. कसा रखतो का दादा? बासी चिकन असती काही घाल केली का यार? शिट. तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये किती सर्व साफसफाई करून गेलेलो. मला वाटलं त्यांचं काहीतरी घाण असेल. बाबू भी इथं बसलाय. बाबू क्या कर रहा है? ये खा रहा हूँ, खाओगे आप? नहीं खा ले. अपना बबलू भाई आया है क्या? नहीं, उनका भाई आएगा। हाँ भाई है। यार बबलूचा भाव आले वाटतं. जेवढी साफसफाई केली तेवढी वापस घाण झालेली वाटतं. वापस उद्या सकाळी येऊन सर्व काही साफसफाई करावंच लागेल. आणि लवकरच आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन सांगाल मी. नवीन म्हणजे जुनंच आहे. नक्कीच ऐका एकदा. आता नाही नंतर सांगेल जेव्हा टाईम मिळेल तेव्हा. आता गुरुवारचा बाजार आहे. बबलू असं तर गेलो असतो जरा दाखवायला पण बबलूच नाही. मजा नाही. बबलू का भाई आहे क्या वो? सगळा भाई आहे क्या? तो बबलूचा सक्का भाऊ वाटतं. चला जाऊ घरी. फ्रेश वगैरे हो लगेच भेटू. बघू फ्रेश वगैरे झालो नाही बघू कुठेतरी जाऊ. ब्लॉग एन्जॉय करू बघता. चला जाता आता पहिले मूग भजे घेऊन जाऊ. पहिले आईला पण आणून द्यायचेत. दादाला वहिनीला ना आईला पण घेऊन जायचं. तर चला मूग भजे वगैरे घेऊन जाऊ. चला भेटू आता तिकडेच. तर काहीच संध्याकाळचे वाजलेत 7:45 वाजलेत. म्हणजे 8च समजा. 4 का 5 मिनटं बाकी असेल 8ला. तर चाललं आता मैदानात शेकोटी करायला. आणि एवढी थंडी पण नाही वाजत ना. भावाला जायचं बरं तर शेकोटी करू. तर चाललं. आणि मंथन पण आलेलं आहे. मंथनला विचारू तुला कसं वाटतं आपले 4000 सबस्क्रायबर झाले? काही जाम भारी वाटलं. कालच
आता तुझं हे बघू बरं झालं का नाही चायनीज घ्यायला गेलो तो जितूला मी दादा सांगता झालं दादा बी शॉप अरे 4,000 झालं भाई story सिरियसली एवढा ठेवली सपोर्ट करता ना फटाफट. तुम्ही न अजून याच्या पुढे बी जास्त तुमचा सपोर्ट पाहिजे आम्हाला जसं याला करता तसं मला पण करा ना खरं सांग ना मग कसं वाटलं तुला अरे भाई लगेच स्टोरी ठेवली भाई 4,000 आम्ही शॉक झालो मी पण शॉक झालो भाई 60 बाकी होतं आणि नाही 60 नव्हतं 63 बाकी होतं मी बघितलं तेव्हा न 63 जेव्हा जसंच दुसरं म्हणजे तो ब्लॉग जरा जास्तीच चालायला लागला ना मी 3 तासानंतर बघितलं तर आपले 4,000 सबस्क्रायबर लगेच झालेले सर थँक्यू सो मच एवढा सपोर्ट करताय ना याच्या पुढे बी करा आणि लवकरच आपले 5,000 सबस्क्रायबर करून टाका जेणेकरून आपल्याला पुढच्या ब्लॉगमध्ये मला समजेल दादाने तर प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ते 5,000 सबस्क्रायबर करायचे त्याच्यानंतर काय करणार आहे आम्ही ते पण बघा लास्टपर्यंत बघायला विसरू नका तर चला आलो आहे मस्त शेकोटी करायला पोरांमध्ये सरगम बी आहे पवन जगदीश संतोष रितेश गट्ट्या गट्ट्या बाळ्या नाव घेतल्यावर पोच देऊन बसलाय विकी म्हटलंय रोहन आणि तो एक चला थोडंफार शेको लगेच निघूया घरी जावं आज रात्रीचे 10 वाजलेत बरं वाटलं बरेच दिवसानंतर मित्रामध्ये टाइम स्पेंड केला खूप म्हणजे खूपच भारी वाटला सिरियसली सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर करा